श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे घरातून हाकललेली सून. तुझ्यासारख्या बाईला आम्ही या घरात ठेवू शकत नाही. संदीपचा आवाज संपूर्ण घरात घुमत होता. त्याच्या डोळ्यात राग नव्हता, तिरस्कार होता. आर्या स्तब्ध उभी होती. तिचे हात थरथरत होते, ओठ कोरडे पडले होते. मी काही केलं नाही संदीप, तुम्ही काय बोलताय? तिचा आवाज कापत होता. अजूनही खोटं बोलतेस? सासूने कडाडून उत्तर दिलं. तुझे फोनमधले मेसेज आम्ही पाहिलेत. लाज नाही वाटत तुला? आर्याच्या पायाखालची जमीन सरकली. कोणते मेसेज? मी काही केलं नाही. मला कळत नाही तुम्ही काय म्हणताय. संदीपने तिच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि तिच्यासमोर फेकला. हे बघ, स्वतःच वाच. किती प्रेमाने बोलतेस त्या माणसाशी. आर्याने फोन उचलला. स्क्रीनवर काही अनोळखी नावाने सेव्ह केलेल्या नंबरसोबतचे मेसेज होते. मला तुझी खूप आठवण येते, तुझ्याशिवाय राहवत नाही. तिच्या डोळ्यात पाणी आलं. हे मी नाही केलं. कोणीतरी. बस, पुरे झाले तुझे नाटक. संदीप जोरात ओरडला. आम्हाला सगळं कळतंय. तू आमच्या घराची अब्रू घालवली आहेस. त्या क्षणी आर्याला जाणवलं, आज तिच्यावर फक्त आरोप नाहीत होत, तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं जात आहे. आर्या साध्या घरातून आलेली मुलगी होती. तिच्या आईवडिलांनी तिला खूप प्रेमाने वाढवलं होतं. तिने कधी मोठी स्वप्न पाहिली नव्हती, फक्त एक साधं सुखाचं आयुष्य. संदीपशी तिचं लग्न ठरलं तेव्हा तिला वाटलं, आता माझं स्वतःचं घर होईल. लग्नाच्या सुरुवातीला सगळं ठीक होतं. संदीप तिच्याशी नीट वागायचा, तिला समजून घ्यायचा. पण सासू, ती कधीच समाधानी नव्हती. आमच्या घरातली सून अशी गरीब घरातली नसते. तुला काहीच येत नाही. आमच्या मुलासाठी आम्ही किती चांगली मुलगी शोधली असती, पण आमच्या मुलाला हिच्यामध्ये काय दिसलं काय माहिती. हे सगळं आर्या रोज ऐकत होती. तरीही ती शांत राहायची, कारण तिला वाटायचं एक दिवस सगळं ठीक होईल. काही महिन्यांनी आर्याला संदीपमध्ये बदल दिसू लागला. तो आधीसारखा बोलत नव्हता. फोनवर कोणाशी तरी हसत हसत बोलायचा आणि आर्या आली की लगेच फोन ठेवायचा. कोणाशी बोलत होतास? एकदा आर्याने विचारलं. ऑफिसचं काम आहे, तुला समजणार नाही, तो थंडपणे म्हणाला. आर्या शांत झाली, पण तिच्या मनात शंका घर करू लागली. एक दिवस संदीप आंघोळ करत असताना त्याचा फोन बेडवरच राहिला होता. फोनवर एक मेसेज आला. मिस यू संदीप, रिया. आर्याच्या हृदयाचा ठोका चुकला. तिने थरथरत्या हातांनी चॅट उघडलं. तिथे फक्त मैत्री नव्हती, ते नातं होतं. तुझ्याशिवाय राहवत नाही, लवकरच तिला दूर कर. आर्याच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. त्या रात्री तिने संदीपला विचारलं, रिया कोण आहे? संदीप थोडा वेळ शांत राहिला आणि मग हसला. तुला काय करायचंय? मला जाणून घ्यायचंय. तू माझा नवरा आहेस. संदीप अचानक चिडला. माझ्या आयुष्यात काय चाललंय ते तुला सांगण्याची मला गरज नाही. त्या क्षणी आर्याचं मन तुटलं. हळूहळू संदीपचं वागणं अजून बदललं. तो घरात उशिरा यायचा. आर्याशी बोलणं कमी झालं आणि सासू तिच्यावर अजून टोमणे मारू लागली. काहीतरी कमी आहे तुझ्यात, म्हणूनच माझा मुलगा तुझ्याकडे पाहत नाही. आर्या शांतपणे सगळं सहन करत होती. एक दिवस आर्याने ऐकलं. संदीप फोनवर म्हणत होता, थोडा वेळ दे, मी लवकरच सगळं क्लिअर करतो, मग आपण लग्न करू. आर्याचं हृदय थरथरलं. तो खरंच मला सोडणार आहे. त्या दिवसानंतर घरात काहीतरी बदललं. सासू अचानक खूप संशयाने वागू लागली. ती आर्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवू लागली. आणि मग आजचा दिवस आला. तुझं खरं रूप आम्हाला दिसलंय. सासू ओरडत होती. तू आमच्या घराला काळिंबा फासलाय.
आर्या रडत म्हणाली, मी काही केलं नाही, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. पण कुणी ऐकायला तयार नव्हतं. संदीप पुढे आला. त्याचा आवाज थंड होता. आर्या, तू या घरात राहू शकत नाहीस. त्या एका वाक्याने तिचं सगळं संपलं. संदीप, कृपया मला एक संधी दे. मी निरपराध आहे. बस, नाटक बंद कर. त्या क्षणी आर्याला समजलं, हा सगळा खेळ आधीपासून ठरलेला होता. तिला हटवण्यासाठी, तिला बदनाम करण्यासाठी. त्याच्यावर खोटे आरोप केले जात आहेत. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ज्याच्यावर मी आयुष्यभर विश्वास ठेवला त्यानेच मला संपवलं. त्या रात्री तिला घराबाहेर काढलं जात होतं. आकाशात काळे ढग होते, जणू तिच्या आयुष्यासारखे. तिच्या मनात एकच प्रश्न घुमत होता, मी काय चूक केली? पण तिला अजून माहिती नव्हतं, ही फक्त सुरुवात होती. तिच्या आयुष्यात अजून मोठं वादळ येणार होतं. निघून जा माझ्या घरातून. संदीपचा तो शब्द अजूनही आर्याच्या कानात घुमत होता. त्या रात्री ती एकटीच रस्त्यावर उभी होती. आकाश फाटल्यासारखा पाऊस कोसळू लागला होता आणि तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू त्यात मिसळत होते. तिच्या हातात एक छोटीशी बॅग आणि मनात हजारो प्रश्न. मी खरंच इतकी वाईट आहे का? आर्याने मागे वळून त्या घराकडे पाहिलं, जिथे ती स्वप्न घेऊन आली होती, जिथे तिने प्रेम शोधलं होतं आणि जिथून तिला बदनाम करून हाकललं गेलं होतं. ती थरथरत चालत होती. कुठे जायचं, काय करायचं, काहीच समजत नव्हतं. शेवटी ती एका छोट्या मंदिराच्या ओट्यावर जाऊन बसली. पाऊस थांबत नव्हता आणि तिचं मनही. बाळा, इथे का बसली आहेस? एक वृद्ध स्त्री तिच्याजवळ आली. आर्याने वर पाहिलं. डोळ्यात माया होती, जशी आईच्या डोळ्यात असते. आर्या रडत सगळं सांगू लागली. त्या वृद्ध स्त्रीचं नाव होतं शांता काकू. त्या म्हणाल्या, चल माझ्या घरी. असं रात्रीच्या वेळी एकटी राहायचं नसतं. शांता काकूंचं घर छोटंसं होतं, पण तिथे माया होती, ऊब होती. आर्या काही दिवस तिथे राहू लागली. ती घरकामात मदत करू लागली आणि हळूहळू स्वतःला सावरू लागली. पण आतून ती अजूनही तुटलेली होती. रात्री झोप लागत नसे. डोळे मिटले की सगळं आठवायचं. संदीपचा तिरस्कार, सासूचे शब्द आणि तो खोटा आरोप. मी चुकीचे नव्हते, मग माझ्यासोबत असं का झालं? एक दिवस आर्या स्वतःशीच बोलली, मी असं रडत बसणार नाही. मला सत्य शोधायचं आहे. तिने ठरवलं, त्या खोट्या मेसेजचं सत्य शोधायचं आणि स्वतःचं नाव स्वच्छ करायचं. आर्याला आठवलं, त्या दिवशी तिचा फोन काही वेळासाठी सासूच्या खोलीत राहिला होता. काय त्यावेळी काही केलं गेलं असेल? तिने जुन्या गोष्टी आठवायला सुरुवात केली आणि तिला एक गोष्ट आठवली. सासूचा पुतण्या रोहन काही दिवस घरात आला होता. तो मोबाईल आणि टेक्नॉलॉजीमध्ये एक्सपर्ट होता. कदाचित त्याने काही केलं असेल. आर्याने धाडस करून रोहनचा नंबर मिळवला. ती त्याला भेटायला गेली. रोहन तिला पाहून थोडा घाबरला. तू इथे कशी? आर्याने शांतपणे विचारलं. रोहन, त्या दिवशी माझ्या फोनला तू हात लावला होतास का? तो टाळाटाळ करू लागला. आर्या ठामपणे म्हणाली, सांग, माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. मला सत्य हवं आहे. रोहन काही क्षण शांत राहिला आणि मग हळू आवाजात म्हणाला, मी काही मेसेज टाकले होते. आर्याच्या पायाखालची जमीन सरकली. काय? का केलंस असं? रोहन म्हणाला, माझी चूक होती, पण मला सांगितलं होतं. कोणी सांगितलं? तो थोडा थांबला. मावशीने आणि संदीप भाऊने. आर्याच्या डोळ्यात अश्रू आले. म्हणजे त्यांनीच माझ्यावर खोटा आरोप लावला. रोहन मान खाली घालून उभा राहिला. त्या क्षणी आर्याचं हृदय पुन्हा एकदा तुटलं. ज्यांच्यावर मी विश्वास ठेवला त्यांनीच मला संपवलं. पण यावेळी ती फक्त रडली नाही,
तिच्या डोळ्यात अश्रूऐवजी आग होती. आता मी गप्प बसणार नाही. आर्याने ठरवलं. स्वतःला मजबूत बनवायचं, पुरावे गोळा करायचे आणि योग्य वेळी सत्य बाहेर आणायचं. ती काम करू लागली. शांता काकूंच्या मदतीने तिला एका ऑफिसमध्ये नोकरी मिळाली. ती दिवसरात्र मेहनत करू लागली. हळूहळू ती बदलत होती. तीच आर्या जी आधी शांत, घाबरलेली होती, आता आत्मविश्वासाने भरलेली बनत होती. दुसरीकडे संदीपचं आयुष्य मात्र वेगळ्या मार्गावर चाललं होतं. तो रियासोबत मोकळेपणाने फिरत होता. पार्टी, शॉपिंग, मजा. त्याला वाटत होतं आता माझं आयुष्य परफेक्ट आहे. पण त्याला अजून माहिती नव्हतं वादळ अजून बाकी आहे. आर्या आरशासमोर उभी होती. तिने स्वतःकडे पाहिलं. ती आता आधीसारखी नव्हती. तिने हळूच स्वतःशी म्हटलं, ज्यांनी मला बदनाम केलं आता त्यांनाच माझं खरं रूप दाखवायचं आहे. आणि त्या क्षणी एक शांत, सहनशील सुनेचं रूप बदलून एक मजबूत, लढणारी स्त्री तयार झाली होती. ज्यांनी मला तोडलं आता त्यांनाच मी उभं राहून दाखवणार आहे. आर्या आरशासमोर उभी होती. तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते. तिथे एक वेगळी चमक होती, निर्धाराची. ती आधीसारखी भाबडी, शांत सून राहिली नव्हती. आता ती स्वतःसाठी उभी राहणारी स्त्री बनली होती. आर्या आता एका मोठ्या कंपनीत काम करत होती. शांता काकूने तिला फक्त आसरा नाही दिला, तर आत्मविश्वास दिला. ती दिवसरात्र मेहनत करत होती. ऑफिसमध्ये प्रोजेक्ट हाताळत होती. स्वतःचं कौशल्य वाढवत होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ती स्वतःला सिद्ध करत होती. तिच्या बॉसने एकदा तिच्याकडे पाहून म्हटलं, आर्या, तुझ्यात काहीतरी वेगळं आहे. तू खूप पुढे जाशील. आर्या हलकसं हसली. माझ्याकडे हरवायला काहीच उरलं नाही सर. त्यामुळे मिळवायचं खूप काही आहे. कामासोबतच आर्या तिचं दुसरं मिशनही सुरू ठेवत होती. सत्य गोळा करणे. रोहनने सांगितलेलं तिला आठवत होतं. पण तिला फक्त शब्द नाही, पुरावे हवे होते. एक दिवस ती पुन्हा रोहनला भेटायला गेली. रोहन, मला तुझी मदत हवी आहे. तो घाबरला. मी आधीच खूप मोठी चूक केली आहे. हो, पण आता ती चूक सुधारायची वेळ आली आहे. मी तुम्हाला मदत करेन. रोहनने तिला एक पेनड्राईव्ह दिला. हे बघ, त्या दिवशी मी जे केलं होतं त्याचं रेकॉर्ड आहे. मला माहिती होतं मी चुकीचं काम करत आहे. माझ्यावर कुठलाही आरोप येऊ नये म्हणून मी त्या दिवशीचं संभाषण रेकॉर्ड केलं होतं. आर्याच्या हातात पेनड्राईव्ह होता. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. ती घरी आली आणि लॅपटॉपमध्ये पेनड्राईव्ह लावला. स्क्रीनवर व्हिडिओ सुरू झाला. सासू आणि संदीप बोलत होते, मला आर्यासोबत राहायचं नाही आता. रियाशी लग्न करायचं आहे. ती खूप श्रीमंत आहे, संदीप म्हणाला होता. मग तिच्यावर खोटे आरोप टाक, घरातून काढून टाकू. सासू म्हणाली, म्हणूनच मी रोहनला बोलावलं आहे. आर्याच्या डोळ्यात अश्रू आले. पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, सत्याचे होते. दुसरीकडे संदीपचं आयुष्य. संदीप आता रियासोबत रिलेशनशिपमध्ये मोकळेपणाने होता. रिया श्रीमंत होती. मोठं घर, महागड्या गाड्या, पैसा आणि स्टेटस. संदीपला वाटत होतं मी योग्य निर्णय घेतला. पण हळूहळू रिया बदलायला लागली. ती संदीपवर हुकूम चालवू लागली, हे कर, ते कर, माझ्याशिवाय तू काहीच नाहीस. एक दिवस रिया ओरडली, तू माझ्या लेवलचा नाहीस संदीप. आता तुझ्यामध्ये काहीच अट्रॅक्शन नाही. संदीप शांत उभा राहिला. त्याला जाणवलं तो फक्त पैशाचा मोह दाखवून वापरला जात आहे. पण आता उशीर झाला होता. त्याने स्वतःचं आयुष्य आधीच उद्ध्वस्त केलं होतं. आर्या आता पूर्ण तयार होती. तिच्याकडे होते रोहनचं स्टेटमेंट, व्हिडिओ पुरावा आणि स्वतःचा आत्मविश्वास. ती आरशासमोर उभी राहून म्हणाली, ही लढाई सुडाची नाही, न्यायाची आहे.
एक दिवस आर्या त्या जुन्या घरासमोर उभी होती, जिथून तिला अपमानित करून हाकललं होतं. तिने दरवाजा ठोठावला. सासूने दरवाजा उघडला आणि आर्याला पाहून थक्क झाली. तू? आर्या शांतपणे म्हणाली. हो, तीच सून जिला तुम्ही बदनाम केलं होतं. संदीपही बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर धक्का स्पष्ट दिसत होता. तू इथे कशासाठी आली आहेस? आर्याने त्याच्या डोळ्यात पाहिलं. सत्य दाखवायला. तिने पेनड्राईव्ह टीव्हीला जोडला. व्हिडिओ चालू झाला. सासू आणि संदीपचे शब्द संपूर्ण घरात घुमू लागले. तिच्यावर आरोप टाक. मला रियाशी लग्न करायचं आहे. संदीपचा चेहरा पांढरा पडला. सासू गप्प बसली. आर्या हळू आवाजात म्हणाली, मी काय चूक केली होती? घरात शांतता पसरली. आर्या म्हणाली, हे फक्त सुरुवात आहे. ती पुढे म्हणाली, आता हे सत्य फक्त इथेच नाही राहणार, संपूर्ण जगाला कळणार आहे. संदीप घाबरून म्हणाला, आर्या, आपण बोलून घेऊ. आता उशीर झाला आहे. आर्याच्या डोळ्यात निर्धार होता. ज्यांनी मला तोडलं त्यांना त्यांच्या चुकीची किंमत मोजावी लागेल. मी पोलीस स्टेशनमध्ये जात आहे. आर्या घरातून बाहेर पडली. पण यावेळी ती हरलेली नव्हती. ती जिंकायला निघाली होती. आणि दुसरीकडे संदीप आणि त्याचं कुटुंब भीतीने थरथरत होतं. कारण त्यांना माहीत होतं आता वादळ येणार आहे. ती पोलीस कंप्लेंट करणार आहे. इन्स्पेक्टर साहेब, माझ्यावर खोटा आरोप केला गेला आहे. माझी बदनामी करण्यात आली आणि आता मला न्याय हवा आहे. पोलीस स्टेशनमध्ये आर्या ठामपणे उभी होती. तिच्या आवाजात भीती नव्हती, निर्णय होता. इन्स्पेक्टर तिच्याकडे लक्षपूर्वक पाहत होते. सगळं नीट सांगाल का? आर्याने खोल श्वास घेतला. माझ्या सासरच्यांनी आणि माझ्या नवऱ्याने माझ्या विरुद्ध प्लॅनिंग केली. माझ्या चारित्र्यावर खोटा आरोप लावला आणि मला घरातून बाहेर काढलं. आर्याने पेन ड्राईव्ह टेबलवर ठेवली. यामध्ये सगळे पुरावे आहेत. त्यांनी कसा कट रचला ते सगळं. इन्स्पेक्टरने व्हिडिओ पाहिला. त्यांचा चेहरा गंभीर झाला. हे खूप गंभीर आहे आणि लगेच केस रजिस्टर करतो. त्या क्षणी आर्याला जाणवलं की ती आता एकटी नाही आहे. कायदा तिच्यासोबत आहे. गुन्हा नोंद झाला. मानसिक छळ, खोटे आरोप, घरातून बेकायदेशीर हकालपट्टी, फसवणूक या सर्व कलमाखाली केस नोंदवली गेली. त्या दिवशीच पोलीस संदीपच्या घरी पोहोचले. दरवाजा उघडताच सासू घाबरली. काय झालं? तुमच्या विरुद्ध तक्रार आहे. संदीप बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर भीती होती. कसली तक्रार? इन्स्पेक्टर शांतपणे म्हणाले, तुमच्या पत्नीवर खोटे आरोप लावणे, मानसिक छळ आणि कट रचणे. सासू ओरडली, ती खोटी बोलते आहे. पुरावे आमच्याकडे आहेत. त्या क्षणी सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. दुसऱ्याच दिवशी गावात चर्चा सुरू झाली. अरे, त्यांनी सुनेवर खोटा आरोप केला. काय लोक आहेत ज्यांनी आर्याला दोष दिला होता तेच आता तिच्याबद्दल सहानुभूती दाखवत होते. संदीपचं आयुष्य तुटतं. रिया ही बातमी ऐकताच संतापली. तू मला सांगितलं नव्हतंस की इतका मोठा प्रॉब्लेम आहे. संदीप म्हणाला, मी सगळं ठीक करतो. रिया थंडपणे म्हणाली, मला अशा माणसासोबत राहायचं नाही जो स्वतःच्या बायकोला असं फसवतो. आणि ती त्याला सोडून निघून गेली. त्या क्षणी संदीप पूर्णपणे एकटा पडला. केस कोर्टात गेली. आर्या आत्मविश्वासाने उभी होती. तिच्या बाजूला तिचा वकील होता. रोहन साक्ष देण्यासाठी उभा राहिला. हो, मी मेसेज टाकले होते, पण मला सांगितलं होतं. कोणी सांगितलं? संदीप भाऊ आणि माझी मावशी. कोर्टात कुजबूज सुरू झाली. व्हिडिओ दाखवण्यात आला. मला रियाशी लग्न करायचं आहे. तिच्यावर आरोप टाक. जज गंभीर झाले. आर्याचा वकील म्हणाला, माननीय न्यायालय, माझ्या क्लायंटवर खोटा आरोप करून तिचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आलं आहे.
आर्या पुढे म्हणाली. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण आवाज ठाम होता. मला फक्त न्याय नको आहे. मला माझा हक्क हवा आहे. मला संदीपसोबत घटस्फोट हवा आहे. कोर्टात शांतता पसरली आणि त्यांच्या संपत्तीपैकी अर्धा हिस्सा मला मिळायला हवा, कारण मी त्या घरची सून म्हणून माझं आयुष्य दिलं आहे. संदीप स्तब्ध उभा होता. जज म्हणाले, पुराव्यांवरून हे स्पष्ट होतं की फिर्यादीवर खोटे आरोप करण्यात आले. कोर्टाने आदेश दिला. आर्याला घटस्फोट मंजूर. संदीपच्या संपत्तीपैकी अर्धा हिस्सा आर्याला देण्यात यावा. सासरच्यांना शिक्षा. सासू रडत म्हणाली, आम्हाला माफ कर. संदीपही खाली मान घालून उभा होता. आर्या, मला माफ कर. मी चूक केली. आर्या शांतपणे म्हणाली, तुम्ही माझ्यावर आरोप केला तेव्हा मी रडत होते, पण आज मी मजबूत आहे. माफी शब्दांनी नाही, वागण्याने मिळते. ती मागे वळली आणि निघून गेली. आर्या आता स्वतंत्र होती. स्वतःचं घर, स्वतःची ओळख आणि सर्वात महत्त्वाचं स्वाभिमान. ती इतर महिलांना मदत करू लागली, ज्यांच्यावर अन्याय झाला होता. आर्या हसत म्हणाली, जिला त्यांनी बदनाम केलं तीच आज सन्मानाने जगते आहे. आकाशात सूर्य उगत होता आणि त्या प्रकाशात एका स्त्रीचा नव्याने जन्म झाला होता. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.